बोईसर परिसरात झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रिच टू मनी या कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 14 नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून सुमारे 2,39,00,000 रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बोईसर येथील रिच टू मनी कंपनीचा संचालक रोशन जैन यांनी शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास मासिक 3% व्याज देण्याचे आमिष नागरिकांना दाखवले होते। सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना जाहीर केल्याप्रमाणे व्याज दिल्याने नागरिकांचा विश्वास बसला। त्यानंतर अनेकांनी बँक तसेच खासगी वित्त संस्थांकडून कर्ज काढून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। मात्र काही काळानंतर रोशन जैन यांनी व्याज देणे टाळण्यास सुरुवात केल्याने नागरिकांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले। फसवणूक झालेल्या 14 नागरिकांनी पालघर येथील आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केल्यानंतर तपासात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले। या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात रोशन जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात आणखी काही नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अथने आणि उपनिरीक्षक धनराज शिरसाट पुढील तपास करत आहेत। नागरिकांनी झटपट आणि अवास्तव नफ्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहावे। कोणत्याही कंपनीत किंवा व्यक्तीकडे गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची कायदेशीर नोंदणी, परवाने आणि विश्वासार्हता तपासणे अत्यंत आवश्यक आहे। फसवणुकीचा संशय आल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार नोंदवावी। काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी बोईसर पोलीस स्टेशन अंतर्गत रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड या शेअर कंपनी मार्फत शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून तक्रारदार दीपक बाबू वरक वय वर्ष 42 व्यवसाय नोकरी विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये यांच्यासोबत इतर 13 गुंतवणूकदार यांना जास्त परताव्याचे आमिष देऊन त्यांची फसवणूक झाल्याचे तपासामध्ये चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर आरोपी रोशन चंदनलाल जैन वय वर्ष 36 यांच्या विरुद्ध फसवणुकीचा तसेच MPID कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच आरोपी याला काल दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी 21:48 त्यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे API अथने ह्या करत आहेत। सर, बोईसर शहरामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये वारंवार असे इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून असे केसेस वाढत चालले आहेत। त्याच्यामधून कशा प्रकारे लोकांना जनजागृती आणि एक लॉ अँड ऑर्डर मेंटेन आपण नियोजन करणार? पालघर पोलिसांकडून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की असे कुठले जास्त परताव्याचे जे आमिष दाखवणारे कुठले गुंतवणूकदार असतील किंवा असे गुंतवणूक करून घेऊन जास्तीचा परतावा देणारे कोणी असेल तर त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क साधावा व अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर आपणही त्वरित जवळील पोलीस स्टेशनला आपली तक्रार नोंदवावी। आम्ही त्वरित त्यावर कारवाई करून दोषींवर योग्य ती कारवाई करू। किती दिवस PC भेटले या केसमध्ये? एकूण 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। आजच आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं होतं माननीय न्यायालयाने। 3 दिवसाचा पोलीस कोठडी मंजूर केलेली। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।